बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव या ठिकाणी घोडके कुटुंबाला बेदम मारहाण झालेली होती। या मारहाणीमध्ये दोघेही मुलगा आणि त्याची आई जी आहे त्यांना निर्घुणपणे असं मारण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या अंगावरती अक्षरशः काळं निळं पडलेलं देखील पाहायला मिळालं। 48 दिवस झालेले आहेत तरी देखील या ठिकाणी आरोपी जे आहेत ते अटक नाही आहेत। आज त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचं निवेदन जे आहे ते दिलं जाणार आहे। काय नेमकी मागणी आता तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करताय? मागणं एवढंच आहे की पोलीस स्टेशन याच्यात कोणताही दखल घेत नाही आहे। यांनी 48 दिवस घेतलं, 48 दिवस झालेत आम्हाला मारहाण करून। त्यांनी फक्त नावाला एक आरोपी अटक केला, त्यांना NC नोंदली, त्यांच्या धमक्या बी आल्यात आरोपी कोण आम्हाला। NC नोंदली तरी म्हणतात NC नोंदली, पाहुण्यांनी नोंदली होती, आम्ही पण गेलतो, वडिलाला पण धमकी दिली। त्यांनी अजून कुठलीही दखल घेतलेली नाही, आमची NC सुद्धा घेतलेली नाही पोलीस स्टेशनने। पण ती नेमकी मारहाण कशामुळे झालेली होती? तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, मग त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं नाही का? काहीच नाही, जुना वाद होता भावाचं आणि त्यांचं तिकडे झालं तर म्हणून मारहाण केलेली आहे आम्हाला। मावशी, तुमचा देखील समावेश होता, कशा पद्धतीने ही मारहाण झालेली होती आणि किती दिवस झाले? आमची जुनाकरेपुरच झालेली मारहाण। मी रानात भाकरी घेऊन गेलेली होती मुलाच्या, मला धरून लगेच ओढलं, मुलापोत नेलं, लगेच भरपूर मारहाण केली। पण आता हे सरकारने थोडी दखल घ्यायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस ते म्हणते आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी रानात जीवत मारायला लागलेत, मग लाडक्या बहिणीने करायचं काय नेमकं? इतक्या दिवस समजा आरोपी अटक नाही तर मग लाडक्या बहिणीला काय करायचं नेमकं? औषधं प्यावा का फाश्या घ्यावा? नाही जर न्याय दिला आम्हाला आजच्या ह्याच्यात तर आम्ही डायरेक्ट आमचं कुटुंब सगळं संपून घेतो। सरकारने त्याची दखल घ्यावा एवढीच आमची मान्यता आहे। मुख्यमंत्र्यांना भेट घेणार आहेत का तुम्ही आज? निवेदन देणार आहेत मुख्यमंत्र्याकडे। 48-49 दिवस झाले तरी फक्त एक आरोपी अटक झाला, बाकीचे काय सारे नुसते गाडी जाते त्याची फिरून वगैरे ते सारे मॅनेज झाले आहेत। आज बीडला दिले, कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला पत्र दिले, आष्टीला दिले, चौकट दिले, तरी काय कोण याची दखल? असे तुम्ही रडताय नेमकं काय? कुत्र्याला दगड आणला तर लोक धावते, आम्हाला इतकं मारलं तरी सरकार असं कसलं दखल घेईना, मग आम्ही कसा दम धरायचा? नुसते लाडके बहिणी म्हणते तर काय नू म्हणते तर मग आम्ही काय करायचं? यांना पोलिसाला आरोपी सापडत नाहीत का? कसे नाही सापडायचे? दखल घेतल्यावर सापडते ना हो। अजून आम्हाला धमक्या देतात, आम्हाला रानात जाऊ वाटत नाही, आम्हाला घरी थांबू वाटत नाही, मग नेमकं आम्ही सरकारच्या दारात जाऊन मारावं का काय हे सांगावं आम्हाला सरकारने। तुमच्या मुलाला आणि तुम्हाला मारहाण झाली होती, मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही आज वैयक्तिक काय मागणी करणार? आज मागणी करणार आहे फक्त आरोपी अटक करावा एक, नाहीतर आमचं आम्ही संपून घेत होती एक, आम्हाला सांगावं त्याचं निवेदन द्यावं त्यांनी काहीतरी, त्याची मागणी आमची फक्त। घाटशीळ पारगाव मधलं हे घोडके कुटुंब आहे आणि 48 दिवस झालेले आहेत, मात्र तरी देखील या कुटुंबाला न्याय मिळालेला नाहीये आणि न्यायाची मागणी जी आहे ती या ठिकाणी हे घोडके कुटुंब करताना पाहायला मिळते। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह मी विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।